पुढे बातमी नाशिकमधनं ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत दिसून येते। बहिणीची छेड काढण्याचा जाब विचारायला गेलेल्या भावावर कोयत्याने वार करण्यात आला। बहिणीच्या हातावरही कोयत्याने वार करण्यात आले। बहीण भाऊ दोघेही यामध्ये गंभीर जखमी झाले। जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अंबड पोलीस ठाण्यामध्ये याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी फरार असल्याचं कळतंय। नाशिकमध्येही आता कोयता गँगची दहशत असल्याचं बघायला मिळतंय। बहिणीची छेड का काढली हा जाब विचारायला गेलेल्या भावावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडलेला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळा आपल्या बरोबर आहे। लक्ष्मण, काय माहिती? विशाल, खरं तर कोयता गँगची दहशत ही पुण्यापुरती मर्यादित होती। मात्र आता हे कोयता गँगचं लोन जे आहे ते नाशिकमध्ये पसरलं की काय, अशी भावना सर्वसामान्य नाशिककरांची झालेली आहे। याचं कारण असं आहे, गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्यामध्ये सर्रासपणे कोयत्याचा वापर केला जातोय। कोयते घेऊन गुन्हेगार शहरामध्ये दहशत माजवत आहे। काल देखील असाच एक प्रकार घडला। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये एका तरुणाच्या बहिणीची छेड काढली होती आणि त्याचा जाब विचारण्यासाठी तो तरुण आणि त्याची बहीण जी आहे ती त्या ठिकाणी गेली आणि या सगळ्यातून त्या समोरच्या वरती हल्ला करण्यात आला आणि यामध्ये त्या मुलीचा भाऊ जो आहे तो देखील जखमी आहे आणि बहीण देखील जखमी आहे। दोघांवरही एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात हे कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली काय असा प्रश्न निर्माण होतोय। कालच नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांनी शहरातील काही महत्वाच्या पोलीस ठाण्यांमधील सुभेदारांच्या बदल्या देखील केलेल्या आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र तरी देखील शहरातील गुन्हेगारी जी आहे ती थांबायचं नाव घेत नाही, ती वाढतानाच दिसते। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बोलूयात मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला। एसटी बस नाशिक इथून चाळीसगावला जात असताना सांगवी फाट्याजवळ हा अपघात झाला। कंटेनरने मागून धडक दिलेली आहे। अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाल्याचं समजतंय। स्थानिकांनी तातडीनं जखमींना उमरणे इथल्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली। तांबे प्रकरणाचा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचला। याबाबत थोरातांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली। हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। नेमकं या पत्रामध्ये काय लिहिलंय ते आपण जाणून घेऊयात। त्यांनी असं म्हटलंय की आम्ही काँग्रेसचे निष्ठावान घराणे, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यात आली। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जे काही राजकारण घडलं त्याने दुःख झालंय, व्यथा झाली। नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत जो गोंधळ झाला तो गोंधळ कमी करण्याऐवजी वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून आणि काही काँग्रेस नेत्यांकडून झाला। माझ्या परिवाराबाबत व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी झाली। माझ्याबद्दल मनात इतका राग असेल तर मी प्रदेश अध्यक्षांसोबत काम कसं करू? टोकाचे गैरसमज या सगळ्या काळात माझ्या संदर्भाने निर्माण करण्यात आले। काँग्रेसच्या विचारानेच मी आजवर राजकारण केलं आणि हाच विचार मी पुढे घेऊन जाईल, असं पत्र बाळासाहेब थोरातांनी लिहिलंय।